ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता प्रियाच्या पाठोपाठ जबरदस्त पर्दाफाश होण्याची वेळ आलेली आहे। म्हणजे साक्षी पाठोपाठ प्रियाचा पर्दाफाश होणार। आता या सगळ्यामध्ये प्रिया कशी अडकणार, एकीकडे साक्षी आणि दुसरीकडे प्रिया, हिच्या विरोधात इकडे अर्जुनने काय पुरावे सादर केलेत आणि साक्षीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येच आता अर्जुनला प्रियाचं पण एक असं सीसीटीव्ही फुटेज सापडलंय। त्यानंतर तिला आता खरं बोलण्या वाचून किंवा या सगळ्यामध्ये प्रियाच्या बद्दलची 3 सत्य उलगडण्या वाचून कोणताही पर्याय नाहीये। नक्की काय घडलंय सगळं सगळं आता अर्जुनने कोर्टामध्ये जे काही त्याच्याकडे साक्षी पुरावे आहेत ते साक्षी पुरावे समोर आणण्याचा सगळ्यात आधी प्रयत्न केलेला आहे। आणि तो सांगतो मुळातच साक्षी शिकरे यांनी जे फुटेज दिलेलं आहे ते 13 तारखेचं नसून 11 तारखेचं आहे, याच्या माझ्याकडे पुरावा आहे। आणि 13 तारखेचे त्यांचे जे काही लोकेशन आहेत ते लोकेशन फोनचे ते म्हणजे SK रोड म्हणजे आश्रमाच्या बाजूचा रोड आहे। या दोन्ही गोष्टींचा विचार केला जावा। यावरती दामिनी म्हणते ऑब्जेक्शन, हे काय नवीन? यावरती अर्जुन सांगतो ठीक आहे, मला या सगळ्यामध्ये आता इकडे बोलवण्याची परवानगी मिळावी, ती म्हणजे त्या हॉटेलचे मॅनेजर यांना। मग हॉटेलच्या मॅनेजर, हॉटेलचे मालक या सगळ्यांना बोलवण्याची परवानगी मिळते। त्यावेळी हॉटेलचे मॅनेजर सांगतात हे सगळं महिपत शिकरे यांनी घडवून आणलेलं आहे। महिपत शिकरे यांनी आता माझ्यावरती प्रेशर आणलं, मला या सगळ्यामध्ये आता त्यांनी ना मला जवळजवळ मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर त्यांनी माझ्याकडून हे फुटेज घेतलेलं आहे आणि म्हणून मला खरंच काही करता नाही आलं। म्हणजे आता मी मान्य करतोय की यांनी फुटेज एडिट केलेलं आहे। या माझ्या हॉटेलमध्ये आल्या होत्या त्या म्हणजे 11 तारखेला आणि 11 तारखेनंतर त्यांनी आता नंतर माझ्या हॉटेलमध्ये 13 तारखेला त्या बिलकुल नव्हत्या। 13 तारखेच्या वेळेस त्यांच्याकडे माझं फुटेज नाही आहे, पण त्यांनी 11 तारखेचं फुटेज एडिट केलं। पण ही गोष्ट मला अजिबात माहीत नाही आहे की 11 तारखेचं फुटेज कसं एडिट झालं, काय एडिट झालं ते। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे खूप मोठा सगळ्यांनाच धक्का बसतो की नक्की आता या सगळ्यामध्ये काय हे सत्य आहे, काय खोटं, काय खरं, या सगळ्या गोष्टी काहीच कळत नसतात। मग त्याच वेळेला अर्जुन सांगायला लागतो 11 तारखेला यांची पार्टी होती, त्यांनी 13 तारखेचं फुटेज एडिट करून दिलं, म्हणजे याचा अर्थ काय होतो? तर या खोटं बोलतायत, खोटं बोलून या आता सगळ्यांची दिशाभूल करतायत, ही गोष्ट सिद्ध होत आहे। असं म्हटल्यावरती मग मात्र आता दामिनी गडबडते आणि दामिनी म्हणते 1 मिनिट, म्हणजे 11 तारखेचं फुटेज हे 13 तारखेचं दिलं असलं तरी सुद्धा आता 13 तारखेला त्या आश्रमात होत्या याचा काय पुरावा आहे? अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली याचा पुरावा हे कॉल रेकॉर्ड, त्यांनी कॉल रेकॉर्ड सुद्धा आपल्याला खोटे दिले होते। आमच्या लक्षात ज्या वेळेला आलं की हे कॉल रेकॉर्ड खोटे आहेत त्यावेळेला आम्ही याची शहानिशा केली आणि या कॉल रेकॉर्डचं सत्य पडताळून पाहिलं। ज्या वेळेला कॉल रेकॉर्डचं सत्य पडताळलं त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि एक एक करत या सगळ्या गोष्टी आता मी तुमच्या समोर सगळ्यांच्या आणणार आहे। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जरा शांती ठेवावी। असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हे तर झालं साक्षी शिकरे यांचं, आता मला तन्वी किल्लेदार ज्या या प्रकरणाची विटनेस आहेत, एकमेव साक्षीदार, त्यांना या विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मिळावी। आता मात्र प्रिया गडबडते, साक्षी गडबडते। आता ही प्रिया काय करणार आहे? हिच्या अंगावरती आलं तर ही माझ्या अंगावरती शेकवून आता मोकळं होईल, मग काय करायचं? तिला काही कळत नसतं की नक्की आता काय करायचंय ते। पण प्रियाला बोलवलं। विटनेस बॉक्समध्ये प्रिया आल्यावरती अर्जुन सांगायला लागतो की मला एक गोष्ट सांगा तन्वी किल्लेदार, तुम्ही जे काही बोललात ना की तुम्ही मधुभाऊंना खून करताना पाहिलं आणि साक्षी शिकरे या तिकडे नव्हत्या, मग ज्या काही गोष्टी आहेत ना या गोष्टी मला तुमच्याच तोंडून ऐकायच्या आहेत। असं म्हटल्यावरती प्रिया आता ततपप करायला लागते, तुम्ही काय बोलताय, माझी तब्येत नाहीये बरी। यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते अर्जुन सांगायला लागतो काही झालं तरी यावेळेला तुमच्या तब्येतीचा बहाणा हा तुमच्याकडेच ठेवा, या तब्येतीचा बहाणा काही आमच्याकडे चालणार नाहीये। त्यामुळे आता इकडे प्रिया गडबडते आणि ती सांगायला लागते हे बघा मी खरंच काही केलेलं नाहीये। मग अर्जुन म्हणतो ठीक आहे, यांनी काही केलं नाही तर आता जे कॉल रेकॉर्ड मला इकडे साक्षी शिकरेचे मिळालेत तेच कॉल रेकॉर्ड मी तन्वी किल्लेदार यांचे सुद्धा आणलेत। आता मात्र प्रिया गडबडते। मग आता अर्जुन सांगायला लागतो सांगा, मग ज्या वेळेला जर का साक्षी शिकरे या तुमच्या म्हणजे काही संबंध पण तुमचा नव्हता
तर ज्या दिवशी आता इकडे खून होणार होता त्या दिवशी सकाळपासून तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये का होतात, त्यांना प्रत्येक गोष्टीची अपडेट का देत होतात? कारण 12 तारखेपासून ते आता 13 तारखेपर्यंत तब्बल 24 कॉल तुमचे झालेले आहेत. तुम्ही तर म्हटला होतात की मागच्या वेळेला की या सगळ्यामध्ये आता इकडे फक्त आणि फक्त तुम्ही त्यांचे म्हणजे त्यांची खास मैत्रीण नाही आहात, तर तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांची आता फक्त एक मदत केली होती त्यांनी तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी आणि त्यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी मदत केली म्हणून तुम्ही या सगळ्यामध्ये तिला फक्त बोलत होतात. मग जर का इतकं संबंध होते तर त्या दिवशी खुनाच्याच दिवशी 23-24 कॉल कसे काय? आता मात्र प्रिया गडबडते. अर्जुन म्हणतो मिलॉर्ड आणि हे मी बोलत नाहीये, तर हे साक्षी पुरावे जे काही आहेत ना ते साक्षी पुरावे हे सगळं सांगतायत. या साक्षी पुराव्याच्या वरूनच आपल्याला सगळं समजतं आहे. म्हणजे हे तुम्ही कॉल रेकॉर्ड बघा. आधीचे कॉल रेकॉर्ड खोटे होते म्हणून आता खरे कॉल रेकॉर्ड घेऊन मी इकडे आलेली आहे. ह्या खरे कॉल रेकॉर्ड घेऊन मी आलेलो आहे आणि हे खरे कॉल रेकॉर्ड ज्या वेळेला तुम्ही पाहाल ना त्याच वेळेला तुम्हाला आता इकडे समजेल की या सगळ्यामध्ये आता या दोघींचे 24 कॉल तब्बल होते. मग मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की जर का हे 24 कॉल झालेले आहेत म्हणजे खुनाचं प्लॅनिंग होतं या सगळ्यामध्ये साक्षीच्या सोबतीने आता इकडे तन्वी किल्लेदार, प्रिया मधुकर ही व्यक्ती सामील होती. ही सुद्धा गोष्ट आता आपल्याला समजत आहे. मग जे काही सत्य आहे ते सत्य आता तुम्ही सांगा. त्या ठिकाणी साक्षी शिकरे होत्या का? त्यांचं लोकेशन आणि तुमच्या फोनचं लोकेशन हे एकाच ठिकाणी कसं काय दाखवत आहे? असं म्हटल्यावरती मग आता प्रिया ततपप करायला लागते. दामिनी उभी आणि दामिनी म्हणायला लागते मिलॉर्ड मला एक गोष्ट नमूद करायची आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रिया मधुकर यांचं लोकेशन आश्रमातलं दिसत असलं तरी साक्षी शिकरे हिचं SK रोडवरचं दिसतंय. यावरती अर्जुन म्हणतो तेच मला सांगायचं आहे. SK रोड हा आश्रमाच्याच रोडवरती आहे. म्हणजे जस्ट आश्रमाचा रोडच तिथून चालू होतो आणि डायरेक्ट आश्रम सुरू होतं. यावरती मग आता इकडे युक्तिवाद करत दामिनी म्हणते मग मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जर का या सगळ्यामध्ये आता साक्षी शिकरे या SK रोडवरती असतील तर त्या आश्रमात कशा गेल्या? अर्जुन सांगायला लागतो याची एक पॉसिबिलिटी मी ही सांगू शकतो की या सगळ्यामध्ये त्यांनी त्यांचा मोबाईल कारमध्ये ठेवला असेल किंवा त्या मोबाईल कारमध्ये ठेवून आल्या असतील काय? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दामिनी म्हणते या प्रत्येक वेळेला या अशा थेरी काही कामाला येतील असं मला वाटत नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच दामिनी म्हणते नाही हे सगळं साक्षी शिकरे यांना अडकवण्यासाठी केलेलं नाटक आहे आणि हे मी अजिबात सहन करणार नाही किंवा मी हे अजिबात ऐकून घेणार नाहीये. अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही ऐकून घेऊ नका पण जज साहेब तुम्ही तरी पुरावे पाहाल ना? असं म्हणत मग आता अर्जुन पुढचा पुरावा अर्जुनचा या वेळेला फोकस पूर्ण प्रियावरती असतो. आता अर्जुन म्हणतो बघा तन्वी किल्लेदार मला काय म्हणायचंय साक्षी शिकरे हे खूप मोठं प्रस्थ आहे आणि साक्षी शिकरे यांची तुमच्याशी आधीपासून ओळख होती. आता तुम्ही पहिल्यापासून सगळं मला सांगायला लागला की 24 कॉल मुळात केलेले कशासाठी? यावरती प्रिया सांगायला लागते त्याचं काय झालं माहितीये का? हे सगळं आता म्हणजे हे सगळं आता मग हे घडलेलं आहे ते म्हणजे साक्षी शिकरेमुळे. म्हणजे मी तिला खरं तर फोन करत होते वेगळ्या कारणासाठी पण त्याच दिवशी हा मर्डर झाला. यावरती अर्जुन म्हणतो अच्छा मग या कॉल रेकॉर्डनुसार तुमचे कॉन्टॅक्ट्स आहेत ना ते कॉन्टॅक्ट्स या 2 दिवसाचे नाही आहेत तर त्याच्या आधीपासूनचे आहेत. आधीपासून तुमचे फोन रेकॉर्ड होत होते आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आत्ता असं म्हणताय की आता तुमचं आधीपासून संबंध नाही आहेत. प्रिया म्हणते आता मला चक्कर येते मला त्रास होतोय. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच अर्जुन म्हणतो अजिबात नाही. या वेळेला कोर्टाकडून तुम्हाला कोणत्याही क्लीन चिट मिळणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा. आणि या सगळ्यामध्ये आता ही क्लीन चिट तुम्हाला मिळणार नाही कारण ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खोटं बोललात हे सिद्ध झालेलं आहे. काय जे खरं आहे ते सगळं सांगितलं तर कदाचित सरकारी साक्षीदार व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला कदाचित माफ करू शकतो. जे काही खरं आहे ते सांगा नाहीतर आहेच तुम्हाला आपलं आता कोठडी. कारण तुम्हीच खोटं बोललात की साक्षी शिकरे तिकडे नव्हत्या पण परिस्थिती जन्य पुरावे जे काही आहेत ते हे सांगत आहेत की साक्षी शिकरे तिकडे होत्या आणि या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्ही अडकले जाल.
साक्षी शिकरे तर सुटतील पण तुम्ही अडकले जाल. प्रिया ततपप करायला लागते. साक्षी गडबडते. आता ही प्रिया काय सांगणार आहे नक्की? त्यावेळेला प्रिया सांगायला लागते, मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं जाते. यावरती अर्जुन म्हणतो, मग तुम्ही जी साक्ष दिली होती की मधुकर पाटलांनी खून केला, ही सुद्धा साक्ष खोटीच म्हणायची का? असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, नाही मी बघितलं होतं. अर्जुन म्हणतो, मग तिकडे साक्षी शिकरे होत्या की नव्हत्या? काय खरं काय खोटं तुमच्या तोंडून ऐकायला मला नक्कीच आवडेल. प्रियाला काही कळत नसतं. मला चक्कर येते असं म्हणत थोड्या वेळाने मी साक्ष देईन असं ती म्हणाली. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, यांना आपण बसवून ठेवूया. पुन्हा एकदा साक्षी शिकरे यांच्याकडे येऊया. साक्षी शिकरे, तुम्ही सांगा, तन्वी किल्लेदार तुम्हाला इतके फोन का करत होत्या? नक्की काय घडलं होतं? असं म्हटल्यावरती आता इकडे साक्षी सुद्धा गडबडते. साक्षी गडबडते आणि त्यानंतर मग आता साक्षी सांगायला लागते, ते हे. यावरती अर्जुन म्हणतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची एक खूप महत्वाची गोष्ट आश्रमात सापडलेली आहे आणि ती आश्रमातली गोष्ट आता सिद्ध करेल की तुम्ही तिकडे होतात. यावरती मग आता इकडे सांगायला लागते साक्षी, नाही माझं असं काहीही गोष्ट नाही आहे की जी गोष्ट तिकडे राहिली होती. असं म्हटल्यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो, दामिनी सांगते, या सगळ्यावरून हे सिद्ध होत नाहीये की माझ्या ह्यांनी खून केलाय आणि आता या सगळ्यामध्ये मधुभाऊ निर्दोष आहेत. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मला माहिती होतं की ही आर्ग्युमेंट होणार आहे. त्यासाठी मी आता तन्वी आणि आता इकडे साक्षी या दोघींचे हे मेसेज सुद्धा मी रिकवर केलेले आहेत, ते दाखवणार. असं म्हटल्यावरती कोर्टात धाबे दणाणतात आणि आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की या दोघींचे मेसेज घेऊन ज्या वेळेला अर्जुन आता रविराज किल्लेदार यांच्याकडे गेलेला असतो आणि अर्जुनने रविराजांना सगळं ऑलरेडी दाखवलेलं असतं. अर्जुन म्हणतो, सिनियर, काहीतरी खूप मोठा झोल आहे. या झोलमध्ये आता इकडे तन्वी अडकले. काय खरं आहे काय खोटं आहे हे सगळं तू जाणून घे. कोर्टामध्ये मला तुझ्या मदतीची गरज पडेल. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळे रेकॉर्ड ज्या वेळेला अर्जुन आता समोर आणतो त्यावेळेला रविराज ते वाचतात. त्याच्यामध्ये डायरेक्ट मेसेज असतात की कशा पद्धतीने आपण आता इकडे मधुभाऊंना अडकवायचं आहे किंवा कशा पद्धतीने ते पेपर चोरायचे आहेत. त्या दिवशी इतक्या वाजता पोच, तितक्या वाजता पोच. मग आता हे मी तिकीटं काढलेली आहेत, ही तिकीटं, असे अनेक मेसेज. ही तिकीटं घेऊन त्यांना घेऊन जा. मधुभाऊ याच्यात आपण हे आश्रम रिकामा असताना हे पेपर शोधू. हे सगळे आता मेसेजेस ज्या वेळेला रिकवर होतात पोलिसांच्या मदतीने, म्हणजे अर्जुनचे मित्र पोलीस असल्यामुळे हे सगळे मेसेज रिकवर होतात आणि मेसेज रिकवर झाल्यामुळे मग मात्र आता इकडे अर्जुन आणि माहिती आता रविराज हे खूप मोठा प्लॅन करतात. रविराज सांगतात, कोर्टामध्ये सुसूत्रपणे मांडणी कर, मी तिकडे येईन, शेवटचं इंट्रोगेशन मी करेन, ते पण तन्वीचं. आता मला खरं कळलंच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुनकडे शेवटचा हुकमी एक्का, आणि ज्या वेळेला हा हुकमी एक्का कोर्टामध्ये अर्जुन काढतो त्यावेळेला सगळ्यांचे धाबे दणाणतात. हो, अर्जुनने या सगळ्यामध्ये खूप मोठा हुकमी एक्का समोर आणलेला असतो आणि तो म्हणजे प्रियाचे कॉल रेकॉर्ड्स, प्रियाचे मेसेजेस. अश्विनला तर धक्का बसतो ज्या वेळेला सगळे मेसेजेस जज साहेबांच्या समोर येऊन मोठ्याने बोलले जातात आणि प्रियाचे धाबे दणाणतात. सगळेच जण गडबडतात. आता कल्पनाला पण धक्का बसतो आणि अर्जुन सांगतो, हे सगळे कॉल रेकॉर्ड्स आणि हे सगळे मेसेजेस, या मेसेजेसनुसार आता इकडे सगळ्यात पहिल्यांदा मधुभाऊ बाहेर जातील त्यावेळेला सगळ्यांना सिनेमा हॉलमध्ये घेऊन जाण्याचं हे प्लॅनिंग साक्षी आणि तन्वीचं होतं. हा मेसेज त्यानंतर मग आता किती वाजता हे बाहेर पडले, इकडून सगळे आम्ही आलोय, आम्ही दोघं जण, विलास आणि मी निघालोय, तू तिकडे येऊन पोच, तू तिकडे आल्यावरती आम्हाला कॉल कर, असं म्हणत केलेले मेसेज. आता अजून याच्याबद्दल काय बोलाल? हे मेसेज तुम्ही केलेच नाहीत का? एक्झॅक्ट 13 तारखेचा मेसेज आहे की मी इकडे आलेली आहे, साक्षीने तुम्हाला केलाय, तुम्ही कुठपर्यंत पोहोचलायत? मी SK रोडवरती गाडीवरती आहे. आणि हाच मोठा आपल्यासाठी पुरावा आहे की SK रोडवरती साक्षीची गाडी थांबलेली होती आणि तिने तन्वीला मेसेज करून मी तिकडे येते, यापुढे मी तुला मेसेज करू शकणार नाहीये, कारण हे मेसेजेस यापुढे मला तुला करता येणार नाहीयेत. असं म्हणत, म्हणजे ह्याचा अर्थ काय? कारण तिने फोन आता आपला गाडीतच ठेवलेला होता. ज्याप्रमाणे फोन गाडीत ठेवला होता त्याचप्रमाणे तिने आता हे सुद्धा सांगितलं होतं की यापुढे मी मेसेज करता येणार नाही. बोला तन्वी किल्लेदार, काय सत्य आहे? कॉल रेकॉर्ड जे काही सांगतायत ते खरं आहे की तुम्ही आता अजून काही वेगळं सांगणार आहात? बोला लवकर, तुम्ही पण या मर्डरमध्ये इन्व्हॉल्व आहात का? तुम्ही सुद्धा हा मर्डर केलायत का?
की फक्त साक्षीने केलाय की फक्त तुम्ही केलायत, असं म्हणत एक एक करत सगळ्या गोष्टी आता इकडे खूपच मोठ्या पद्धतीने समोर आलेल्या असतात. मग मात्र अर्जुन म्हणतो, जर का या काही उत्तर देत नाहीत तर यांच्या मौनातच यांचं उत्तर आहे की या सगळ्यामध्ये यांनी आता दोघींनी मिळून हा प्लॅन केलाय. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, साक्षी शिकरे तुम्ही. आता मात्र दामिनी डबल गेम करायला लागते आणि दामिनी म्हणते, मला असं वाटते की या सगळ्याची चौकशी करण्यासाठी मला थोडासा वेळ मिळावा. जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या सगळ्यामध्ये आता मला नीटपणे हँडल करता यायला पाहिजेत, मला नीटपणे आता बघता यायला पाहिजेत. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, या सगळ्यासाठी वेळ का द्यायचा? काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे लवकरात लवकर ही केस निपटवायची आहे ना, असं तुम्हीच तर म्हटला होतात, मग वेळ कशाला? जे काही आहे ते सांगून टाका. असं म्हटल्यावर ती दामिनी म्हणते, मला थोडासा वेळ पाहिजे माझ्या अशिलांशी बोलण्यासाठी. मला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाहीये, मला काहीच माहिती नाहीये की नक्की आता काय झालंय ते. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच अर्जुन म्हणाला, तो ठीक आहे, कोर्टाचं 10 मिनिटासाठी कामकाज तहकूब करू शकतो आपण. यावरती मग आता दामिनी विचार करते, काय करणार आहे मी तर ही केस पूर्णपणे हारलेलीच आहे. आणि आता शेवटचा वार रविराज आता सांगायला लागतात, मुळातच या सगळ्यामध्ये माझी मुलगी हे सगळं करू शकेल या गोष्टीवरती माझा विश्वास नाहीये. म्हणजे माझा विश्वास नव्हता, पण आता आता ज्याप्रमाणे या गोष्टी होत आहेत ना, त्यावरून मला एक गोष्ट कळालेली आहे की हे सगळं आता तन्वी करते आहे. आता मला विश्वास वाटत नाही की ही माझी मुलगी आहे. त्यामुळे याची सुद्धा चौकशी केली जावी. रविराजांनी एक करत सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आणि हे सगळं होत असताना आता मात्र प्रिया सुद्धा तिच्यासोबत बरोबर आता उघडकीला आलेली आहे. प्रियाचं हे सगळं ज्या वेळेला आता उघडकीला पितळ आले त्यावेळेला नक्की रविराज काय निर्णय घेणार? साक्षीसोबत प्रिया एक्सपोज झाले, आता पुढे अजून काय होणार पाहणं रंजक.